माझी या प्रियाला प्रीत कळेना। असं वेडेपणा करतं का कोणी? तेही दिवसभर काही न खाता पिता। अगं पण मी दिवसभर उभाच नव्हतो। काय? अरे पण माई मला म्हणाली की माई खोटं बोलली ना माझ्याशी? अजून भरव ना। नाही भरवणार मी, रागावले मी तुझ्या। रागाने भरव, चालेल मला। अभि भरव ना। तू पण ना। चल माझं काहीच नाहीये का ग? माझं जे काही हक्काचं आहे ना ते सगळं तुझं आहे अभि। उद्या या वेळेला माझ्या बोटात सुंदर अंगठी असणार आहे तुझ्या नावाची। नशीब, पैसा, प्रेम कुठल्याच रेषा नाहीयेत माझ्या हातावर, हे माहिती आहे मला। पण कदाचित एक गोष्ट तुला माहिती नाहीये शमिका, आणि आज मला जेव्हा ती गोष्ट कळली तेव्हा जरा वाईटच वाटलं। आय मीन नॉट फेअर यार। अरे कशाविषयी बोलतोस तू? प्रियाविषयी। माझ्याविषयी कोणालाच विचार करावासा वाटू नये, इतकी वाईट आहे का ग मी मामा? डॅडला पण असं कधीच वाटलं नाही की मी पण त्यांचीच मुलगी आहे। तू कधीच अशी वागली नाही शमिकाशी, सावत्र आईसारखी। मग डॅड का माझ्याशी असे वागले? बाबा असं कसं वागू शकतात? त्यांनी असा निर्णय घेतला कारण शेवटी आमच्यात वाद खूप वाढत गेले होते। माझ्यावरचा राग त्यांनी माझ्यावरच काढायला हवा होता। तुझ्या आयुष्याशी खेळायला नको होतं त्यांनी। वाईट मला याच गोष्टीचं वाटतं। मलाही याचंच वाईट वाटतं शमिका। आणि मग हळूहळू कळायला लागतं की प्रिया अशी का वागत असेल। कोणीच नाहीये माझं, माझी आई शमिकाची, माझी माई शमिकाची, प्रॉपर्टी शमिकाची, आणि अभिजित पण शमिकाचं। माझं असं काय या जगात? माझं काय सांग ना बाबा। आपला साखरपुडा झाला ना की पहिले मी हे काम करणार आहे। नकोय मला माया, नकोय सिंपती, मला अभिजित हवाय बाबा, अभिजित। बाबा प्लीज, घरी साखरपुडा ते शमिका बरोबर होत असताना त्याचं लग्न फक्त माझ्याशी झालं पाहिजे, फक्त माझ्याशी बाबा। आय वॉन्ट इट बाबा, बाबा मला अभिजित हवाय। आय बेग यू बाबा, आय बेग यू प्लीज बाबा, मला तो हवाय, प्लीज काहीतरी कर ना बाबा, बाबा प्लीज। नचिकेतला मी विसरली आता, पण दादा मी हे नाही विसरू शकत रे की पूर्वी मला वेळ देणारा, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा, माझ्या बरोबर मस्ती करणारा माझा दादा आता माझ्या बरोबर नसतोच। त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं। त्याला आता घरच्या प्रॉब्लेम्स पेक्षा सुद्धा स्वतःचे प्रॉब्लेम्स जास्त महत्वाचे वाटतात। दादा तुला आठवतं आपण पूर्वी केवढी मस्ती करायचो, धमाल करायचो, मजा करायचो, तेवढीच भांडणही व्हायची आपली। खरंच सांगते दादा, आता ती भांडणं सुद्धा मी मिस करते। शमिका, with love from Jay. I guess शमिकाच्या एंगेजमेंट साठी हे परफेक्ट गिफ्ट आहे। शमिका आणि माझं मॅरेज सर्टिफिकेट। माझी या प्रियाला प्रीत कळेना।